आणखी बडी आणखी बडीव काय हाणलंय तुम्ही हा? एक नंबर जबराट म्हणून मी तुम्हाला हानकी बडीव म्हणतो कळलं काय हा? आणखी बडीव आणा बोल नाऱ्याचा खून तूच केलास का बोल 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 नाऱ्याचा खून तूच केलास ना बोल तूच सुपारी उचलली होतीस ना मी नाही ओळखत कोण नाऱ्या तू नाही ओळखत खरं खरं सांग खरं खरं सांग मी नाही ओळखत साहेब कोणला कोण नाऱ्या एक मिनिट हे बघ याला ओळखतोस नीट बघ याला ओळखतोस का हा नाही ओळखत मी थांब जरा
हो काय करता? काही नाही माझ्याकडे. चेक करा. हो माझा मोबाईल कशाला घेता? मोबाईल चेक करा मोबाईल. नीट आठव. नाऱ्याचा खून कोणी केलाय? बोल. खरं सांग. नाऱ्याचा खून तूच केलास ना? बोल. हो. नाऱ्याचा खून यांनीच केला. काय? नाऱ्या रामखोर म्हणजे नाऱ्याचा खून तूच केलायस. काय करत होती नाऱ्याचा खून करायची? काय केलं होतं त्याला तुझं? आज तुला जित्ता सोडत नाही मी. सोडत. कायद्याच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीही करायचं नाहीये. काय बोलताय तुम्ही? याला माझ्या दोस्ताचा खून केलाय, नाऱ्याला मारले यात, आणि याला मी असं सोडू काय? का मारलंस रे नाऱ्याला? कोणी सुपारी दिली तुला? बोल. कोणी सांगितलं मारायला? मला नाही माहिती साहेब. एक बाईचा फोन आला होता मला. कोण बाई? नाव काय त्या बाईचं? मी नाही ओळखत त्या बाईला. मला फक्त फोनवर फोन आला आणि फोटो पाठवला आणि मी त्याचा गेम केला. आता कळलं तुम्हाला? आधी त्या बाईला शोधायला हवंय. हॅलो दाजी. त्या नाऱ्याला तू मारलंय. तू कितीही काही बोलायचा प्रयत्न केला, काही सांगायचा प्रयत्न केला, तरी सत्य हेच आहे की नाऱ्याचा खून तूच केलाय. का कोणास ठाऊक माझं कट फिलिंग मला सांगताय. नाऱ्याचं मर्डर तेज प्रताप मक्तेदारने केलंय. तू ह्याच सगळ्या माणसांना सुपारी दिली होतीस ना नाऱ्याचा खून करण्यासाठी? मला नाही माहिती साहेब. एक बाईचा फोन आला होता मला. आणखी बडी. काय केलंय मी? हे किती मोठी चूक घडलीय माझ्याकडून. तेज प्रतापला खुनी समजून इतके दिवस काय काय बोलले मी त्याला. त्याच्या बाबतीत पुन्हा एकदा चुकले. मागच्या वेळेस त्या तुपेंमुळे सगळा घोळ झाला होता आणि आता तेज प्रताप माणूस म्हणून नक्की कसा हेच कळत नाहीये. एवढं नक्की की सध्या तो निर्दोष आहे. त्याची माफी कशी मागणार आहे मी?
तेजप्रताप, कुठे चाललायस? काय म्हणला? कुठे चाललायस? अजून कुठे जाणार? नेहमीच्या ठिकाणी बाहेर झोपायला चाललोय. का? नाही म्हणजे गेले काही दिवस रूममेट्स म्हणून आपण इथेच झोपतोय ना, आज अचानक का? कारण उगाच तुम्हाला वाटायला नको ना की तुम्ही एका डेंजर खुन्यासोबत रूम शेअर करताय म्हणून. नाही, तुम्ही तोच विचार करताय ना की मी कुणीतरी खुनी आहे, गुंड आहे, मवाली आहे, हेच आहे ना तुमच्या डोक्यात. तुमच्याकडं मी वाईट नजरेनं बघतोय असंच वाटतं ना तुम्हाला अजूनही. मग त्यापेक्षा मी बाहेरच झोपलेलं बरं. तुम्ही झोपा इथं, मी झोपतो बाहेर. तेजप्रताप थांब. प्लीज थांब. ठरलंय ना आता की आपण दोघांनी रूम शेअर करायची म्हणून. एक दिवस तू वर झोपणार, एक दिवस मी वर झोपायचं. मग तसंच करूया ना. आय एम सॉरी. खरंच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. तुझ्या आणि थंडरचं त्या दिवशीचं बोलणं ऐकून मी खूप मोठा गैरसमज करून घेतला आणि इतके डाऊट्स क्रिएट केले तुझ्याबद्दल. तेजप्रताप, खरंच माझं चुकलं. आय एम सॉरी. सॉरी म्हणून बोललेलं बदलत नसते हो. म्हणून ते म्हणतात ना, माणसानं बोलताना 100 वेळा विचार करावा. शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखं असते हो. एकदा बाहेर पडले की नाही परत माघारी फिरत नाहीत. मान्य आहे मला. खरंच सॉरी. मी तुम्हाला एवढे दिवस हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही समजूनच घेत नाही. माझ्याबद्दलचे गैरसमज एवढे मनात ठेवलेत ना तुम्ही, ते सुटेपर्यंत मी म्हातारा होईन. एक बरं झालं की नाऱ्याबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज दूर झाला. आणि मी खरं सांगू का, मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटते की मी माझा जिवलग दोस्त गमावला. नारे अरे भावासारखा होता माझ्या. मला नाही कळणार माझं माझ्या दोस्तांवर किती प्रेम आहे ते. आणि मी किती काही सांगितलं ना, तुम्हाला सगळं खोटंच वाटणार. आज सॉरी म्हणलंय तुम्ही, उद्या मला परत खुनी, मवाली, गुंड म्हणणार तुम्ही, कारण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही ना. हे बघ, मला माझी चूक खरंच रिअलाइज झाली आहे. मी म्हटलं ना तुला सॉरी. त्याच गोष्टीवरनं तू मला परत ऐकवणार असशील ना तर सॉरी. मी असं म्हणताय सॉरी? मनापासून नाही वाटत तुमचं सॉरी. मला तुमचं सॉरी भीक म्हणून नकोय. त्यापेक्षा मी बाहेर जाऊन झोपतो, तुम्ही झोपा इथंच. तेजप्रताप थांब. सॉरी म्हणाले ना मी. मग आता इकडे झोपायला काय प्रॉब्लेम आहे? तू उगाच माझे पेशन्स टेस्ट करू नकोस हा. जर तू इकडे झोपला नाहीस ना तर मी पण बाहेर जाऊन झोपेन. चालणार आहे? सॉरी. तू झोप इकडे. सॉरी म्हणताय का धमकी देते का कळना झाले. हा काय सतत तोंडातल्या तोंडात काय पुटपुटत असतोस? सरळ तोंडावर बोल ना.
काही नाही काही नाही. आज सकाळपासून लई ड्रामा झालाय. आता रात्री आज नको, झोपा तुम्ही. आणि मी झोपतो इथं खाली, तुम्ही झोपावर. हा बड्या बड्या पातान धुवन खाईल. आता काय कामाचा माणूस नाहीये तुम्ही. इथे गावात बदली करून आलो ना, तुम्हाला त्या गुरुचा शोध लावता आला ना, तुम्हाला जमीन नावावर करून घेता आली. तरी नशीब, माझं नशीब, तुम्हाला तो खरा गुन्हेगार तरी सापडला. पण तिथं पण 1 रुपयाचा सुद्धा फायदा करून घेता आला नाही तुम्हाला. बाकीचे ऑफिसर बघा, 4-4 बंगले झालेत त्यांचे. काय ऐकून घेऊ तुमचं सांगा ना. हा काय ऐकून घ्यायचं नाही मला तुमचं. मला असं वाटलं होतं काहीतरी मोठं घडल, साम्राज्य हलून निघल, पोलीस येतील, पत्रकार येतील, लोक जमा होतील. पण यातलं काहीच झालं नाही. असं वाटलं तर तेजा वैदेहीच्या संसारामध्ये आता बॉम्ब पडेल, तिचं पार वाटुळं होईल, माझा बदला पूर्ण होईल. पण आमच्या पोलिसाच्या पिस्तुलातली गोळीच फुसकी निघाली. नुसता आमचा कायदा, त्याचा नाही काय फायदा. आम्ही सगळं प्लॅनिंग केलं होतं. का बसा, काय सांगू नका मला. एवढ्या दिवसांनी चांगली शिकार हाताला घावली होती, ती बी तुम्हाला नीट कापून खाता आली नाही. आजवर तुमच्याकडनं काय घडलंय तेव्हा आता घडणार आहे नाही का. आता झाले आमच्याकडून चूक. आम्ही सगळा प्लॅन केला होता, पण घडलं बोलत. राहू द्या. तुमच्या पोलिसांपेक्षा ना बाहेरची लोक आता जास्त हुशार निघायला लागली आहेत. तुमचं आपलं सगळं झालं ना की मग पोलीस येतात. तेवढंच जमतं तुम्हाला, तेवढंच करा. कारभारीन बाई, तुमचा जेवढा मेंदू नाही त्याच्यापेक्षा जास्त बोललाय तुम्ही आम्हासनी. तुम्हाला माहित नाही आम्ही काय करायला निघालो होतो ते. आम्हाला वाटलं होतं या गेम मध्ये तेज प्रताप आडकर म्हणून, पण सुपारी तर बाईनं दिली. म्हणजे सगळं कारस्थान तेज प्रतापनं नाही तर तेज प्रतापच्या आईनं म्हणजे सासूबाईंनी केलंय. तर मायसाहेब मक्तेदार, चहा घ्या. काय आज वेळी चहा मागितलं? काही नाही ग, वातावरणात जरा गारठा वाटला म्हणून म्हटलं मस्त फक्कडपैकी चहा घ्यावा. त्या बदलत्या वातावरणामुळे ना हाताच्या नसा पार आखडून गेल्या, हातपाय दोन्ही बी सुन्न झाले. त्या आयुर्वेदिक तेल बनवणाऱ्याकडून एवढं चांगलं तेल आणलं तरी तुम्हाला फरक नाही पडला? बऱ्याच लोकांना त्या तेलाचा फायदा झालाय. समजांना असं वाटतं आपण जे करतो ना ते योग्यच करतो, जसं तुला वाटतं. पण दरवेळी तसं होईलच असं नसतं. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अगं प्रत्येकाला औषधाची मात्रा लागूच पडेल असं नसतं ना. बोल रे. काय? काय ग पुष्पा, काय झालं? कुणाचा फोन होता? वेळ आणि काळ दोन्ही हात धुवून माझ्या मागे लागले आणि त्या माईची मात्र भरभराट होतीये. अगं आता काय झालं ते नीट सांगशील का? नाऱ्याच्या खुनाची ज्याला सुपारी दिली होती तो पकडला गेलाय. काय? हळू बोला, घराच्या बाहेर होता पण. अगं सुपारी घेणारा गावला म्हणजे आता आपलं काही खरं नाही. अगं ती माई त्याला चांगलं सोलून काढणार आणि त्याच्याकडून वधवून घेणार आणि मग तुझं नाव पुढं येणार. ए तू एक काम कर, सामान बांधायला घे. आपण दूर कुठं तरी निघून जाऊ आणि तिथं तळ ठोकू. माईच्या हातात गावलो ना आपण तर ती आपल्याला बी सोलून काढाय. तरी तुला सांगितलं होतं मी, तुझे समदे धंदे बंद कर. नाही ऐकलं तू माझं.
आता नको तेच झालं ना. हो अण्णासाहेब, हाताच्या नसा थंड पडल्या तशी मनातली सुडाची भावना सुद्धा थंड पडलीये का? वाघासारखे वाघ तुम्ही त्या कुत्रीला घाबरताय. मला काय वाटलं पुष्पाची खेळी म्हणजे काय लिमलेटची गोळी आहे, कुणी तोंडात टाकावं आणि चगळावं. रॅट, तुम्ही म्हणताय तसं काहीही होणार नाही. तो माणूस पकडला गेला ना तरी माझ्यापर्यंत काहीच येणार नाही, कारण आजवर मी फक्त त्याच्याशी फोनवर बोलले. आमची समोरासमोर भेट झालेली नाही, त्यामुळे काळजी करू नका. फक्त एवढंच आहे, मला आता जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. खूपच. शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखं असते हो. एकदा बाहेर पडले की नाही परत माघारी फिरत नाहीत. आज सॉरी म्हणलंय तुम्ही, उद्या मला परत खुनी मवाली गुंड म्हणणार तुम्ही, कारण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही ना. मी माझा जिवलग दोस्त गमावला, नार्या. बोट केवढं रक्त येते ती. चल नाही इथून. वैदेही इथून कुठेही जाणार नाही.
गोळी घ्या. तुझ्यामुळेच बीपी वाढलंय माझं. तुझ्या या गुपित खेळाचा विचार करून करून ना माझं टेन्शन वाढलंय. मग आम्ही दूर करतो तुमचं टेन्शन. माई, अगं करेक्ट टायमिंगला आलीस बघ तू. तुझंच कौतुक करत होते. मग त्याचं टेन्शन आलं कसं काय? नाही ग, मी असं म्हणत होते. नको, काय नको म्हणून. तू बोलशील ते आम्हाला कळणार नाही आणि आम्ही समजून घ्यायचा पण प्रयत्न करणार नाही. मग तुझंच बोलणं वाया जाईल. बरोबर ना जाऊबाई? जालिंदर, काय आहे हे? तुमच्या टेन्शनवरची औषध यात्रा. तुमच्या चांगुलपणाचा बोनस. म्हणजे नाही, आम्ही म्हटलं आता काय पोरं बाळ हवा पालट करायला जा, नाही का? काय म्हणायचंय तुला? ऐकलं नाहीस का? मस्त केरळला जाऊन या. छान निसर्गाच्या सानिध्यात टेन्शन धुकं सगळं विसरून जा. केरळ? तिकडे किती आयुर्वेदिक सेंटर असतात. त्यांची छान काळजी घेतील. इतक्या वर्षात कोणी तुडवलं ना. हातपाय चेपून दिले नसतील ना कोणी. तेवढी त्यांची काळजी घेतली जाईल. लय काळजी हो आम्हाला तुमची. जा हा दोघं. चला आवरायला घ्या. आजचीच फ्लाईट आहे. अगं माई, पण कशाला तुला एवढा खर्च? आता इलेक्शन पण जवळ आलंय ना, राहू दे ना. नाहीतर काय, तिकडे जाऊन खुर्चीतच बसायचं आणि इथं पण खुर्चीतच बसायचंय ना. उगाच धावपळ होईल आणि पुष्पाला त्रास नको ना. त्यापेक्षा घरातच बरं आहे ना. अण्णासाहेब, पांगुळगाडा आवडलेला दिसतोय तुम्हाला. एवढी चांगली संधी चालून आलीये. बाहेर फिरायची, हवा पालट करायची, तब्येतीला जपायची. तर नाही, घर कोंबडी बनून बसण्यापेक्षा फिरून या की. आणि अण्णासाहेब, आम्ही मंत्री होईपर्यंत तुम्हाला काही आम्ही वैकुंठ गाठायला देत नाही बघा. यंदा दिवाळीत काही गिफ्ट दिलं नाही आम्ही तुम्हाला, हो ना. म्हटलं चांगली ट्रिप देऊ, फिरून या. जालिंदर, द्या त्यांच्या हातात. ओ जाऊबाई, हा नाही म्हणायचं नाही हा, कारण नाही आम्हाला ऐकू येणार नाही. हो म्हणण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नाही. आता कसं? अगं बाई जालिंदर, बघा आमच्या जाऊबाई लय खुश झाल्यात. हा, आता आम्हाला बरं वाटलं. झालं की नाही तुमच्या मनासारखं? आम्हाला की नाही कोणाच्याही मनाविरुद्ध करायला आवडतच नाही, कोणाच्याच नाही.
चला जालिंदर. माई थेट केरळला नक्की प्रयोजन काय? जालिंदर, सगळ्याच गोष्टी सांगून करायच्या नसतात. हा, आता त्या वैद्यची आरती ओवाळायची, पण ते काम नंतर. मासा मारायचा असेल तर पाण्यातली घाण आधी साफ करावी लागते, म्हणजे माशाला लपायला आडोसा मिळत नाही. काय कळलं.